मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर ऐकणार आहोत आता मालिका सोयरे सहचर. आपल्या सगळ्यांचंच घर असणारी पृथ्वी, या पृथ्वीवर आपल्यासोबत अनेक जीव वावरत असतात आणि त्यातलेच प्राणी म्हणजे जे अगदी आपल्या जवळचे असतात. या प्राण्यांना आपल्याकडून आपण कशी वागणूक देतो, ती जाणीवपूर्वक देतो का, या संदर्भात आपण कधी विचार केला आहे का? खचितच केला असेल. तोच विचार आपण करावा म्हणून सोयरे सहचर ही मालिका आपण सुरू केलेली आहे. आणि या मालिकेचा आजचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्याच्यामध्ये ॲनिमल क्रुएलिटी अँड ह्युमन व्हायलन्स या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही जर कधी इतर कुणाला, प्राण्यांना त्रास देताना बघितलं असेल तर त्यांना आपण का रोखलं पाहिजे याचं तुम्हाला उत्तर इथे मिळेल. आणि जर आपल्याकडून कधी त्रास झाला असेल तर तो पुन्हा कधीही होणार नाही याचीसुद्धा मी खात्री देईन. हा भाग ऐकल्यानंतर तुम्हाला त्या विषयाचं गांभीर्य नक्कीच कळेल. ऐकूया ॲनिमल क्रुएलिटी आणि ह्युमन व्हायलन्सबद्दल सोयरे सहचराच्या आजच्या भागामध्ये. आपल्याशी संवाद साधतायत मैत्रेयी, सारंग आणि वेदांत. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM. सोयरे सहचर या मालिकेत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्या मालिकेत आपण प्राण्यांविषयी बोलत आहोत किंवा त्यांच्या वेलबिंगविषयी बोलत आहोत. मागच्या भागामध्ये आपण ॲनिमल ॲब्यूजविषयी बोललो होतो आणि या भागात ॲनिमल क्रुएलिटी आणि ह्युमन व्हायलन्स ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी वेदांत आणि सारंग दोघंही आज आपल्यासोबत आहेत. दोघांचंही मनापासून स्वागत. कसे आहात? मस्त, थँक्यू. तू कशी आहेस? मी पण मस्त. कसं वाटतंय आज पुन्हा एकदा स्टुडिओत आलोय आपण? छान वाटतंय, कारण मुद्दे पण तेवढेच तू छान छान निवडतीयस जे खूप महत्वाचे आहेत. आणि आजचा जसं तू म्हणली की खूपच अतिमहत्वाचा विषय होतो. खूपच. तर मला सांग सारंग, ॲब्यूज हा शब्द खूप प्रचलित आहे. अनेक लोकांना माहिती आहे की आपण चाइल्ड ॲब्यूज ऐकतो, सेक्शुअल ॲब्यूज ऐकतो, पण ॲब्यूज आणि व्हायलन्स या दोन टर्म्समध्ये काही फरक आहे का? आणि आहे तर तो काय आहे? कारण माहितीच नाही आहे. जसं तू म्हणलीस मैत्री की खूप ऐकतो हे शब्द आपण कायम, अब्यूज आणि व्हायलन्स, पण जेव्हा आपण इथं स्पेसिफिकली आपण प्राण्यांसंदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा अब्यूज म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर त्यांच्यावरती जो शारीरिक छळ केला जातो. उदाहरणार्थ आपल्याकडे भरपूरशा अशा पण घटना आहेत की अनफॉर्च्युनेटली फिमेल डॉग्सवर पण रेप और गँगरेपच्या पण केसेस खूप ऐकण्यात आलेल्या आहेत. काय सांगतोस? हो, ते एक म्हणजे ऐकायला ते खूप विचित्र वाटतं आणि घृणास्पद गोष्ट आहेच ती. पण ह्या ज्या गोष्टी होतात व्हायलन्समध्ये, या गोष्टी होतात की तुम्ही त्यांना टॉर्चर जे करतात लोक, की एक वेळ जात नाही टाइमपास म्हणून आपलं पाय सोडला, त्यांना मारलं, किंवा फटाके तोंडात फोडणे, शेपटीला लवंगी वगैरे लावणे दिवाळीमध्ये, हे असले जे आहेत त्या सगळ्या गोष्टी अब्यूज व्हायलन्समध्ये येऊन जातात. त्याच्यामध्ये प्राण्यांना फिजिकल टॉर्चर खूप जास्ती प्रमाणावरती होतो. फक्त फिजिकल नसून खूप लोकांना हे पण माहिती नाही की त्यांना पण मेंटल टॉर्चर होतो. ते पण डिप्रेशनमध्ये खूप प्रमाणावरती जातात, अँझायटी सुरू होते तिथं, आणि मग तिथून सुरू होतो त्यांचा ट्रस्ट इश्यू. एखाद्याच्या चुकीमुळे ते पूर्ण समाजाला जसं आपण वाळीत टाकतो तसा असा प्रकार ह्याच्यात पण होतो की त्यांना समोरच्या चांगल्या व्यक्तीवर पण विश्वास ठेवायला खूप वेळ लागतो आणि त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण त्यांच्यावरती वाईट प्रसंग तो घडलेला आहे आधी. सो ह्याच्यामध्ये बऱ्याचसा रिसर्च या टॉपिकवर झाला होता की
जे लोक ॲनिमल क्रुएल्टी केसेसमध्ये सारखे दिसतात सो ते आणि ह्युमन व्हायलन्स जो आपण म्हणतो की ज्या गोष्टी म्हणजे वाईट प्रकार प्राण्यांवरती जो करायची त्याचं टेंडन्सी असते, खूप जास्ती चान्सेस आहेत की तीच व्यक्ती ह्युमन्सवरती पण ते प्रकार करते. उदाहरणार्थ जसं मी म्हणलो की फिजिकली अब्यूज करणे, एखाद्या डॉगला मारणे किंवा त्याची जीभच कापणे, चावणे, हे ज्याला प्राण्यावरती करायची सवय का, कारण प्राणी बोलू शकत नाही, तो रिस्पॉन्ड रिटॅलिएट नाही करणार किंवा करणाऱ्याला माहिती असतं की हा काही कोणाला सांगू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांची ती हिंमत वाढते आणि उद्या हीच व्यक्ती जाऊन हे प्रकार सगळे एखाद्या बाईवरती किंवा एका मनुष्य प्राण्यावरती सुद्धा करू शकतात. आणि हे दिस इज अ प्रूव्हन थिंग की अनेक ह्याच्यावरती रिसर्च झाले, म्हणजे परदेशात आपल्या देशात सुद्धा खूप ह्याच्यावरती रिसर्च झाला, खूप त्याच्यावरती R&Ds झाल्या किंवा खूप लेक्चर्स झाले त्याच्या गोष्टीवरती, इन्व्हेस्टिगेशन झाले आणि त्याच्यावरनं या गोष्टी हे निष्कर्ष निघाला की जो प्राण्यांवरती छळ करतो ती व्यक्ती माणसांवर पण छळ करायला खूप जास्ती पॉसिबिलिटी त्यांची आहे. कारण वृत्ती सारखीच राहते. प्राणी काय माणूस काय ती वृत्ती असते. करेक्ट. सो ह्याच्यामध्ये थोडं अजून सांगायचं झालं तर जे रिसर्च झाला होता त्याच्याप्रमाणे जी व्यक्ती प्राण्यांवरती अत्याचार करते ती 5 पट त्याला आपण म्हणू की पॉसिबिलिटी जास्ती असते की तीच व्यक्ती माणसांवर पण सेम अत्याचार करणार. दुसरं एक त्यांचा हे होता की लहान मुलांना पण या गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह केलं जातं. इन द सेन्स आता एक उदाहरणार्थ आपण पकडू की एक फॅमिली आहे, नवरा बायको आणि त्यांचं मूल. जर का त्या मुलाला घरी त्याच्या आई वडिलांमध्ये सारखे वादविवाद होत आहेत किंवा ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो की मोस्टली डोमेस्टिक व्हायलन्स म्हणलं की आजकालच्या जगामध्ये आपण म्हणतो की पुरुष स्त्रीला मारतो. इट कॅन बी दी अदर वे राऊंड ॲज वेल. पण आता आपण तसंच फ्लो मध्ये बोलूयात की समजा एक माणूस एका बाईला मारतोय, म्हणजे वडील आईला मारतायत, सो हे मुलाच्या डोक्यात बिंबवलं सारखं जातं. तो रोज बघतोय ती गोष्ट की आरडाओरडा केला किंवा मारलं की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि हीच त्याची समज होते आणि मग तो तसंच प्राण्यांवरती पण करायची पॉसिबिलिटी जास्ती होते की समजा एखादं कुत्रं खूप भुंकतंय, त्यांच्याकडे कुत्रा असेल किंवा बाजूच्याकडे प्राणी असेल एखादा आणि तो आवाज करत असेल, रडत असेल, ओरडत असेल, तर जे मुलांनी घरात बघितलंय त्याच्या आई वडिलांच्या बाबतीत तेच तो इथं इम्प्लिमेंट करतो. मग त्यांना मारणे की त्याच्या दृष्टीने मारून सोल्युशन मिळतं. आता लहान मुलांना हे एक्सप्लेन करणं अवघड जातं कारण ते बघतायत आणि आई वडील जे करतायत, आपण मुलं ऑफकोर्स त्यांना ऍज अ काय म्हणतो एक चांगलं उदाहरण म्हणून, लीडर म्हणून आपण बघतो आणि तेच आपण इम्प्लिमेंट करतो की आई वडील चुकत नाहीत हे आपण, मी पण तेच म्हणतो. सो त्याच्यामुळे मग तो एक खूप मोठा इश्यू क्रिएट होतो. दुसरी गोष्ट 2017 सालमध्ये एक जो स्टडी झाला होता, हा अर्थात परदेशामधला होता, त्याच्यामध्ये असं त्यांना समजलं की 89% बायकांना जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स होतो तेव्हा ते त्याच्यातनं पटकन बाहेर पडत नाहीत, कारण त्यांच्याबरोबर त्यांनी कुठलं तरी एक प्राणी सांभाळलेला असतो. मग ते कुत्रा असेल, मांजर असेल, समोरचा जो अब्युजर आहे तो ब्लॅकमेल करतो त्या बाईला की तुझ्या कुत्र्या किंवा मांजराला मी मारीन, तुझा बदला घ्यायचा आहे तर मी त्याला टार्गेट करीन की तुला यातना होतील जास्ती. सो ह्याच्यामुळे त्या रिलेशनशिप मधनं बाहेर पडायला सुद्धा खूप साऱ्या बायकांनी डिले केला होता. हे पण स्टडी मधनं प्रूव्ह झालंय. सो अजून एक ह्याच्यामध्ये असं होतं की लहान मुलांना आजकाल आपण बघतो शाळेमध्ये खूप सारे सब्जेक्ट्स असतात, विषय असतात, पण प्राण्यांविषयी ॲज सच असं काही त्यांना शिकवलं जात नाही. आणि हे काळाची गरज आहे आता, कारण घरी प्रत्येकाकडे स्वतःकडे नसेल तरी आजूबाजूला तरी आपल्याकडे 1-2 प्राणी दिसतात, काही नाही तरी रस्त्यावरचे प्राणी असतात. मग लहान मुलं जाताना आपलं जसं आपण मागे पण म्हणलो होतो की छेड काढतात त्यांची किंवा दगड मारतात, शेपूट ओढतात, सायकल अंगावर घालतात. सो हे ॲज अ आई वडील म्हणून पालकांचं ते काम आहे, त्यांची जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना प्राण्यांबद्दल प्रेम कसं करायचं किंवा काय करायचं, काय करू नये, या गोष्टी त्यांनी घरी सांगणं खूप गरजेचं आहे. त्यांनीच जर का इग्नोर केलं तर मग मुलं अर्थात ते करतात आणि मग तो मोठा बाऊ केला जातो की एखादं कुत्रं, जसं आपण मध्ये सन सिटीचं एक खूप गाजलेलं प्रकरण होतं.
सो त्याच्यामध्ये अजूनही कोणाकडे शुअरली हे माहिती नाही, कारण सीसीटीव्ही फुटेज जो होता त्याच्यामध्ये तो मुलगा आतून पळत आलाय, ते कुत्रं त्याच्यानंतर बाहेर आलेलं आहे पळत. मे बी तो जो काही आवाज झाला होता त्यांनी कुत्र्यांनी पॅनिक होऊन किंवा एक सेफ्टीच्या दृष्टीने बघायला कुत्रं बाहेर आलं, पण ते लोकांच्या दृष्टीत असं झालं की कुत्र्यांनी मुलावर अटॅक केला. राईट. वास्तविक अनेकदा आम्ही असं उदाहरणं बघितलीत की पहिले डिवचलं जातं आणि कुत्री किंवा प्राणी जे रिॲक्ट म्हणजे ऍक्शन घेतात दॅट इज इनफॅक्ट अ रिॲक्शन टू देअर प्रिव्हियस ऍक्शन्स. किंवा मग एखाद्या लहान मुलांचा ग्रुप असतो, खेळता खेळता एखाद्या पिल्लाच्याच मागे लागले, मे बी ती पोरं नंतर घरी निघून गेली, दुसरा कोणीतरी एकटा मुलगा तेव्हा तिकडनं चाललाय, त्या पिल्लाला ती संधी मिळते आणि पिल्लाला हे कळत नाही की हा वेदांत आहे, ही मैत्रेय, हा सारंगी, ह्यांनी मला त्रास दिलाय. त्याच्या दृष्टीने ती एक व्यक्ती होती जिने त्रास दिलाय आणि ही पण एक व्यक्ती आहे, मग त्याच्या दृष्टीने सेम व्यक्ती, मग ते रिॲक्ट करतं त्याच्यावर. मला तुझ्या या उदाहरणावरून फॉरेन कंट्रीमध्ये हे बऱ्याचदा होतं ना की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्याबरोबर एक कुत्र घरात असतं, बघतो आपण खूप. आणि ते दोघंही एकत्र वाढतात. करेक्ट. हे जर आपल्याकडे आलं तर मला वाटतं हे सगळेच प्रश्न संपतील. 100%. आणि आपल्याकडे आपण लोकांना दोष पण देऊ शकत नाही तसं म्हटलं तर, कारण हायजीन क्लिनलीनेसचा जो प्रकार आहे तो परदेशात खूप चांगला, म्हणजे कुत्रा अगदी बाहेरनं फिरून आलं की त्याचे पाय पुसणे इथून सुरुवात करतात ती लोक. म्हणून मग आपण बघतो सर्रास ते पलंगावर बसले किंवा बाळांना चाटतात. आपल्याकडे एक ती मेंटॅलिटी झाली की नाही, कुत्र्याचे केस किंवा मांजराचे केस असले की लहान बाळांना त्रास होतो, काही त्रास होत नाही. माझा मुलगा स्वतः मांजरं घरात असताना राहतो, सेंटरला तो येतो, त्याला काही होत नाही. सो ते एक जुनी काय म्हणतो एक हेरिडेटरी किंवा खूप लोकांनी ते गैरसमज ठेवले होते, काही कारणासाठी बोलले असेल एखादं, ते तसंच कंटिन्यू होत गेलंय पुढे. म्हणजे असं असतं तर मग प्रकाश आमटेंच्या कुटुंबाची कुटुंब अगदी बरोबर, छान उदाहरण होतं. पण तसं नाही होत ना, नाही होत ते तर सिंह, वाघ यांच्या बरोबर वावरणारी साप, मगर बिगर काय काय त्यांनी सांभाळलं होतं, पण असं काही होत नाही. आणि हे खरंच खूप चांगलं, म्हणजे त्या लहान मुलाला वाढताना सुद्धा, समजा आजकालच्या आपल्या बिझी स्केड्यूलमध्ये प्रत्येकालाच 2 मुलं हार्डली बघायला मिळतात, एकच मूल किंवा मुलगी असते, मग ते कुठे ना कुठेतरी त्या बाळाला सुद्धा एकटेपणा जाणवतो. किती आई वडील म्हणून बरोबर असला तरी त्याला त्याच्या एज मधलं समजून घेणारं लागतं. अशा याच्यामध्ये जर का एखादं पेट घरात असेल की त्यांचं इतकं छान बॉन्डिंग होतं ते. आणि अनेकदा तू पण व्हिडिओज बघितले असेल की लहान मुलं जिन्यापाशी गेल्यानंतर मांजर किंवा कुत्री त्यांना हुसकावून लावतात मागे. सो ते ऍक्च्युली त्यांची काळजी पण तेवढेच छान प्रकारे घेतात. किंवा झोपलेत, चादर त्यांच्या अंगावर टाकणे, किंवा बाकी काही काही व्हिडिओमध्ये तर पाळण्याला झोका देणारी मांजरं ती पण मी बघितलेली आहेत. सो खूप छान ते एक बॉन्डिंग असतं त्यांच्यामध्ये. वेदांत, तुला काही बोलायचंय? माझा फक्त एवढंच एक मेसेज पास करायचंय की मनुष्यामध्ये एक एम्पथी हा एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा एम्पथी असला, ह्युमॅनिटी असला तर को एक्झिस्टन्स हा खूप नॅचरली येईल. ते बाळपणपासून ते शिकवलं गेलं तर चांगली गोष्ट आहे. खरंय. को एक्झिस्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्राणी आणि माणूस हे दोघंही पृथ्वीवरच राहतात, पण दोघांनाही दिली जाणारी वागणूक खूप वेगळी आहे. आणि ह्याला आता कुठेतरी छेद जायलाच हवा. हे सगळं वातावरण कुठेतरी बदलायलाच हवं. अगदी बरोबर. या भागात सुद्धा आपण ॲनिमल क्रुएलिटी आणि ह्युमन व्हायलन्स याबद्दल बोललो, आणि खूप छान उदाहरणं तू आम्हाला सांगितलीस जी आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हती. अनेक सायकोलॉजिकल फॅक्टर्सविषयी पण आपण बोललो की आई वडिलांची भांडणं असतात, पण त्याचा राग कुठेतरी प्राण्यांवरती निघतो. बरोबर. आणि सायकोलॉजीच्या भाषेत याला ऑब्झर्वेशनल लर्निंग असं म्हटलं जातं. सोयरे सहचरच्या ह्या भागात आपण इथेच थांबूया, आणि पुढच्या भागात सुद्धा आपण प्राण्यांना ॲडॉप्ट करण्याचे काय फायदे आहेत, प्राणी विकत घ्यावेत का ते ॲडॉप्ट करावेत, ह्याविषयी आपण बोलणार आहोत. तर ह्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद. श्रोते हो, प्राण्यांवर केले जाणारे अत्याचार, त्यांच्यासोबत केला जाणारा
अप्रिय असा व्यवहार या विषयावर आज आपण चर्चा केली. सोयरे सहचर ही मालिका आपण आपल्याबरोबर जगणाऱ्या सगळ्या प्राण्यांप्रती आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं, त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये आदर निर्माण व्हावा यासाठी सुरू केली आहे, ज्यामध्ये मैत्रेयी, सारंग आणि आजच्या भागामध्ये वेदांतसुद्धा जोडला गेला होता. ही तिघेही मंडळी आपल्याला या विषयाची खूप छान प्रकारे ओळख करून देत आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊच या. आपल्या सोबत आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा करूया आणि सगळेजण मिळून प्राण्यांसाठी सुद्धा हे जे जग आहे ते सुंदर बनवता येईल यासाठी प्रयत्न करूयात. ऐकत रहा सोयरे सहचर ही आपली मालिका, जी सुरू आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वरती. तुम्हाला सुद्धा जर या मालिकेमध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवाच. प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यासुद्धा पाठवा. सगळ्यासाठी आपला एकच नंबर आहे 9371332683. जर तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनवर चॅटरूम नावाचा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकता. ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.